एके दिवशी गुरु परशुराम आणि कर्ण जंगलातील आश्रमात सराव करून परतत होते. कर्ण, आजचा सराव खूप झाला, मला थोडी विश्रांती घ्यावी लागेल. हो गुरुजी, आपण थोडा विसावा घ्या. हो कर्ण. गुरु परशुराम मोठ्या झाडाखाली बसून विश्रांती घेऊ लागले. त्यांनी आपले डोके कर्णाच्या मांडीवर ठेवले आणि झोपले. कर्ण अगदी शांत बसून राहिला, कारण त्याला गुरूंची झोप मोडू द्यायची नव्हती. जंगलात सगळीकडे शांत वातावरण होते. तेवढ्यात एक छोटा कीटक तिथे सरकत आला. तो कीटक कर्णाच्या मांडीकडे जाऊ लागला, पण तरीही कर्ण हलला नाही. अचानक त्या कीटकाने कर्णाच्या मांडीवर चावा घेतला. कर्णाला खूप वेदना होत होत्या. कीटकाच्या चाव्यामुळे त्याच्या मांडीवर जखम झाली. जखमेतून रक्तही वाहू लागले. तरीही कर्ण शांत बसून राहिला, कारण त्याला गुरूंची झोप मोडू द्यायची नव्हती. थोड्या वेळाने गुरु परशुराम जागे झाले. त्यांनी कर्णाच्या मांडीवरील रक्त पाहिले. कर्ण, ही जखम कशी झाली? इतकी वेदना सहन करणे साध्या ब्राह्मणाला शक्य नाही. खरं सांग, तू कोण आहेस? हे ऐकून कर्ण थोडा घाबरला. गुरुजी, मी ब्राह्मण नाही. मला धनुर्विद्या शिकायची खूप इच्छा होती, म्हणून मी तुमच्याकडे आलो. हे ऐकून गुरु परशुराम खूप रागावला. तू खोटे बोलून माझ्याकडून विद्या शिकलास. जेव्हा तुला या विद्याची सर्वात जास्त गरज असेल, तेव्हा तुला ती काहीच आठवणार नाही. कर्णाला हे ऐकून खूप वाईट वाटले. गुरुजी, मला माफ करा. कर्णाने नम्रपणे गुरूंना प्रणाम केला आणि कर्ण शांतपणे आश्रम सोडून निघून गेला. बोध, जिद्द आणि मेहनत माणसाला मोठे बनवतात, पण खोटे बोलल्याचे परिणाम भोगावे लागतात. मित्रांनो, अशाच व्हिडिओसाठी लाईक करा, कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.